आहे प्रतिज्ञा तिने चटके देऊन आणि ह्या पद्धतीने मारण्यात आलंय। ही पद्धत चुकीची आहे। जालना जिल्ह्यातली ही घटना आहे, भोकरदन इथली ही घटना आहे। तर त्याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी असतील ते सगळ्याच्या सगळे अटक केले पाहिजेत आणि अशा प्रकारची हिम्मत परत एकदा कोणाची झाली नाही पाहिजे, बसण्याची आवश्यकता आहे। पण या एकंदरीत प्रकरणामध्ये सखोल चौकशी होणं पण गरजेचं आहे सर्वांगांनी। 100% वस्तुस्थिती काय झाले काय नाही मी तिथल्या एसपींशी सुद्धा बोललेलो आहे, कलेक्टरांशी सुद्धा बोललोय की याच्यामध्ये तुम्ही योग्य तो जे कोणी असतील त्यांच्यावरती आतापर्यंत मला वाटतं फक्त 2च आरोपी आहेत, परंतु जर कैलास बोराडेंनी इतर घेतली तर ती सुद्धा नावं घेतली पाहिजेत आणि त्यांच्यावरती आली पाहिजे। बीडच्या शिरूर तालुक्यातील अमानुष मारहाणीचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे। सतीश भोसले हा कार्यकर्ता देखील सांगितलं जात आहे, अतिशय क्रूरपणे त्याने देखील मारहाण केलेली आहे, पैशांची उधळपट्टी केलेली आहे। काय तुमची प्रतिक्रिया? मी कालच सांगितलंय या बाबतीत की ती जी घटना आहे ती घटना 1.5 वर्षापूर्वीची आहे। मी नाकारत नाही, सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे। आतापर्यंत जर त्याच्या बाबतीत तर धोकरट म्हणून माझा ती घटना शिरूर तालुक्यातली नाही, बुलढाणा जिल्ह्यामध्ये काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या धोकरट सांगितलं। पण दमनिया यांनी देखील आरोप भूमिका घेतली। दमनिया म्हणते 100% आशीर्वाद आहे असं दस म्हणालेत आणि याबाबतची कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आहे। हे पहा, असं काही करायला कोणाचा आशीर्वाद वगैरे आम्ही आशीर्वाद देतो का? काहीतरी विनाकारण बोलू नये। मी स्पष्टपणे कालच सांगितले तो समोरचा जो कोणी पीडित असेल तो जर पुढे आला तर त्याने फिर्याद द्यावी। भाजपचं भटके विमुक्त आघाडीचं युवा प्रदेश सहसंयोजक जे आहे ते त्यांच्याकडे तर हे मला माहिती नाही पद आहे का नाही, ते पद तपासावं लागेल, परंतु जर त्यांच्या बाबतीत जो कोणी समोरचा तो मुलगा आहे त्यांनी आला तर त्यांनी फिर्याद द्यावी, एवढंच माझं मत। आणि या आकापर्यंत सुरेश दस पोहोचणार का? त्याची समर्थन मी केलेलं नाही, तो जर मी म्हणला तर त्याची मी भेट घेईन। मला काय भेट घ्यायला? मी ओळखतो सतीश भोसले हा कधीतरी कधी तो मी पाठीमागं असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे। ओके, 100% त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, मी कुठं नाही म्हणतो। आणि महादेव मुंडेंच्या मिसेस मला वाटतं परत एकदा तिथं उपोषणाला बसल्यात। महादेव मुंडेच्या आरोपींचा सुद्धा लवकरात लवकर तपास झाला पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती। हिंदी ना म्हणून राजीनामा घ्यावा लागला। हो बरोबर आहे, तो म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत हे पहिल्यापासून। हिंदी में या बैठकीचा नेमका तपशील काय? कारण फडणवीस म्हणतात तसे कुठलेच पुरावे सीआयडीला सापडले नाही। आता मुख्यमंत्री बोलल्याच्या नंतर मी त्याच्यावरती काय बोलणार? डबल बोलणार नाही। जो सतीश है मैंने कल मालूमात ली है वो घटना 1.5 साल के पहले की है। फिर भी मैं ये कहना चाहता हूँ कि जिसको मारा है उस लड़के फिर्याद दी तो आज की डेट में भी उसके खिलाफ फिर्याद होनी चाहिए और उसको कायदेशीर जो कार्रवाई है वो होनी चाहिए। आपका फोटो इस्तेमाल कहता है ये देखो
कौन किसको बॉस बोलता है, कौन किसका क्या रखता है, हर एक की अपन ये नहीं रख सकते। फिर भी मुझे अगर बॉस भी बोला है तो बॉस ही बोलता है ना, उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। लेकिन कार्यकर्ता है वो जानता हूँ मैं, कभी कभी मेरे पास आता है और मैं ये कहता हूँ कि अगर मैं भी उसका बॉस हुआ तो बॉस का ही कहना है कि उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। असे व्हिडिओ जे काही मुद्दाम म्हणून केले जातात असं वाटतं तुम्हाला? तुम्ही आधी दीड वर्षापूर्वी घटना आहे एवढं मात्र त्याच्यामध्ये मला माहिती आहे। ही सर्व प्रकरण बीडमधलं नाही आहे ते प्रकरण, आमचं ऊस तोडीमुळं 10 दिशा लोक आहेत, त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकरणातून महिलेच्या छेडतीवर येतो म्हणून काहीतरी घटना घडली असं माझी माहिती आहे। धन्यवाद। थँक्यू। एकूणच आपण ही प्रतिक्रिया राम कदम यांची पाहिली।